साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा द रूल चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, असा एक मोस्ट अवेटेड चित्रपट आहे ज्याच्या पहिल्या पार्टनं 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती आणि आता त्याचा दुसरा भाग 2025 मध्ये रिलीज होणार आहे. पुष्पा 2 नंतर आता सर्वजण त्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण सर्वांनीच आजपासून 2025च्या नव्या वर्षात वाटचाल केलेली आहे. तसेच मनोरंजन विश्वातही नवं वर्ष कोणते नवनवीन सरप्राईज मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशभरात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या पुष्पा द रूल या सर्वात मोठ्या चित्रपटानं सरत्या वर्षात सर्वांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण आता 2025 साठी सर्वांच्या नजरा कांतारा चॅप्टर 2 वरती आहेत. कांतारा चॅप्टर 2 हा 2025 मध्ये बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. 2022च्या ब्लॉकबस्टर कांताराचा हा प्रिक्वल असल्यानं लोकांच्या अपेक्षा आधीच खूप उंचावलेल्या आहेत. आगामी चित्रपटात ऋषभ शेट्टी प्रेक्षकांना काय सरप्राईज देणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर बाहुबलीपासून पॅन इंडिया फिल्मचं युग सुरू झालं. बाहुबली ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानं भाषेतले सगळे अडथळे दूर केले आणि संपूर्ण देशाचं मनोरंजन केलं. यानंतर KGF आला, ज्यानं संपूर्ण भारतातील चित्रपटांना एक नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. एखाद्या चित्रपटासाठी देशभरात यापूर्वी कधीही न पाहिलेली क्रेज निर्माण झाली. यानंतर पुष्पा द राईज आला, ज्याने प्रचंड खळबळ उडवून दिली. दरम्यान कांतारानं 2022 साली बॉक्स ऑफिसवर जबरदस्त एंट्री केली आणि अनेक रेकॉर्ड मोडले. त्या वर्षातील सर्वात अधिक कमाई करणारा हा 6वा भारतीय चित्रपट ठरला होता. त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती कांतारा चॅप्टर 2 ची. बाहुबली, पुष्पा आणि KGFचे सिक्वल्स आले आहेत आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई देखील केलेली आहे. त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे कांताराच्या दुसऱ्या पार्टची. इतर चित्रपटांच्या सिक्वलला जसं उत्तुंग यश मिळालं तशाच अपेक्षा कांताराकडूनही आहेत. 2022 मध्ये जेव्हा कांतारा रिलीज झाला तेव्हा तो वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला आणि देशभरातील लोकांची मनं जिंकली. भारताच्या हृदयाशी जोडलेल्या या विशेष कथेने देशाचा समृद्ध वारसा आणि परंपरा सर्वांसमोर आणल्या. या अनोख्या कथेने प्रेक्षकांशी घट्ट नातं निर्माण केलं आणि त्यांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव दिला. चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानं सर्वांना आश्चर्यचकित केलं आणि इतिहास रचला आणि भारतीय चित्रपटाचं स्टँडर्ड पुन्हा उंचावर नेलं. कांताराला राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर ऋषभ शेट्टीला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर कांतारा चॅप्टर 2 हा 2025चा खूप मोठा चित्रपट ठरू शकतो अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. हा चित्रपट कर्नाटकातील कदंबा काळातील आहे. कदंबा शासक हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वाचे शासक होते आणि त्यांनी या प्रदेशाची संस्कृती आणि वास्तुकला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कथेला जिवंत करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला त्यांनी 80 फूट उंचीचा मोठा सेट शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना योग्य सेट सापडला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा स्टुडिओ बांधला. या कठोर परिश्रमामागे कदंबा घराण्याचं महत्त्व आहे, ज्यानं दक्षिण भारतीय स्थापत्यकलेची चमकदार सुरुवात केली. कदंबा काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ मानला जातो, जो त्याच्या समृद्धी आणि मन जिंकणाऱ्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. कांतारा चॅप्टर 2 साठी ऋषभ शेट्टीनं कलारपट्टीचे प्रशिक्षण घेतले आहे. ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात सायंटिफिक मार्शल आर्टपैकी एक आहे, ज्याचा उगम केरळमधून झाला. आपल्या मार्शल आर्ट्सला परिपूर्ण करण्यासाठी अभिनेत्यानं 1 वर्ष कठोर प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर तुम्ही कांतारा चॅप्टर 1 पाहिला नसेल तर लवकर जाऊन पहा. त्यानंतर तुम्ही 2025 मध्ये येणारा चॅप्टर भाग 2 पाहू शकता.